नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. अर्थात ही दोन्ही उदाहरणे सोडवताना मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे मी ही दोन्ही उदाहरणे पुस्तकातली इथे सोडवून दाखवणार आहे. पहिलं उदाहरण असं आहे 6.3 मधील त्रिकोण एबीसी असा काढा की कोन बी बरोबर 100 अंश, बीसी बरोबर 6.4 आणि कोन सी बरोबर 50 अंश आहे. तर या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.3. Construct triangle ABC such that angle B is equal to 100 degree, BC is equal to 6.4 centimeter, angle C is equal to 50 degree and construct its incircle. आता या उदाहरणामध्ये आपल्याला सुरुवातीला त्रिकोण एबीसी ची एक कच्ची आकृती प्रथम काढून घ्यायची आहे आणि कच्च्या आकृतीत ही दिलेली सर्व मापं आपण दाखवणार आहोत. इथे बीसी हा पाया दिलेला आहे आपल्याला आणि कोन बी आणि कोन सी ची मापं दिलेली आहेत. त्यानुसार मी इथे एक त्रिकोण एबीसी ची कच्ची आकृती प्रथम काढतोय. हा पाया बीसी घेतला. कोन बी जवळ आपल्याला विशाल कोन हवाय, ऑब्ट्यूस अँगल पाहिजे आहे म्हणून तो मी ऑब्ट्यूस अँगल घेतलाय, हा विशाल कोन. आणि हे दोन बिंदू जोडले. याप्रमाणे मी इथे कच्ची आकृती काढली. त्रिकोण ए बी सी यामध्ये कोन बी दिलेला आहे 100 अंश, कोन सी दिलेला आहे 50 अंश आणि हा पाया बीसी आपल्याला दिलेला आहे 6.4 सेंटीमीटर. तर या पद्धतीने आपण त्रिकोण एबीसी ची एक कच्ची आकृती इथे काढलेली आहे. मी याला कच्ची आकृती असं नाव देतोय. सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी याला रफ फिगर असं म्हणतील. अशी कच्ची आकृती काढायची आणि मग त्यानुसार आपण आता पक्की आकृती काढणार आहोत. सुरुवातीला हा त्रिकोण एबीसी काढायचा आणि नंतर त्याचं अंतर्वर्तुळ काढायचं आहे, म्हणजेच इन सर्कल आपल्याला या त्रिकोणाचं काढायचं आहे. आता मी त्रिकोण एबीसी हा काढायला सुरुवात करतोय. सुरुवातीला पाया बीसी घ्यायचा आहे, त्यामुळे मी सुरुवातीला मोठी रेषा काढून घेतली. या रेषेवरती आपल्याला रेख बीसी, लाईन सेगमेंट बीसी घ्यायचा आहे. या इथे एक अंदाजे बिंदू मी घेतला बी, याला नाव दिलं आणि बीसी हे अंतर 6.4 आहे. मग राऊंडर म्हणजेच कर्कटक मध्ये आपण हे अंतर घ्यायचंय पट्टीवर ठेवून. 6.4 म्हणजे 6च्या पुढे बारीक बारीक ज्या मिलीमीटरच्या रेषा ती चौथी रेख घ्यायची आहे. या पद्धतीने आपण 6.4 अंतर घेतलं कर्कटक मध्ये आणि मग लोखंडी टोक या बी बिंदूवरती ठेवलं आणि या रेषेला छेदणारा कंस काढला. याप्रमाणे छेदणारा कंस काढला आणि याला नाव दिलं मी सी. या बिंदूला सी नाव दिलं. म्हणजेच हा रेख बीसी जो आहे तो आपल्याला 6.4 सेंटीमीटर लांबीचा मिळालेला आहे. याचं माप इथे मी लिहिलं 6.4. आता कोन बी वरती कोन मापक ठेवलं. कच्च्या आकृतीप्रमाणे आपण पक्की आकृती अचूक मापाने काढायची आहे. ही मापं वापरायची आहेत. इथे कोन बीचं माप 100 अंश आपल्याला गणितात दिलेलं आहे. मग बी वरती कोन मापक ठेवताना खालची रेषा कोन मापकाची या रेषेला तंतोतंत जुळली पाहिजे आणि ही 90 ची रेष वरून खाली आलेली बरोबर बी बिंदूवर आली पाहिजे, तरच आपण कोन मापक व्यवस्थित ठेवलेला आहे. मग उजवीकडून मोजायचं, कारण बी वरती कोन पाहिजे आपल्याला, म्हणजे सी कडून मोजायचं आणि सी वरती कोन काढताना बी कडून मोजायचंय. त्यामुळं डावीकडून उजवीकडून कधी मोजायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता बी जवळचा कोन 100 अंश मापाचा आहे. मग सी कडून मोजतोय. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. इथे 100 ला खूण केली आपण बरोबर आणि मग हा बिंदू मार्क केला आपण आणि पट्टीच्या साहाय्याने हा बिंदू बी आणि हा मार्क केलेला बिंदू जोडायचा आहे आणि याच्यातून जाणारा एक
मोठा किरण काढून घेतला. आता सी वरती आपल्याला कोनमापक ठेवायचं आहे, कारण आपल्याला बिंदू सी जवळचा देखील कोन गणितात दिलेला आहे. 50 अंशाचा हा कोन दिलेला आहे सी जवळचा. मग सी वरती कोनमापक ठेवलं आणि आता मगाशी सांगितल्याप्रमाणेच 90 ची रेषा बरोबर सी वर आली पाहिजे आणि खालची 0,180 ची रेषा ही रेषेला तंतोतंत जुळली पाहिजे, कॉइन्साइड व्हायला पाहिजे. मग आता सी वरती कोन पाहिजे 50 मापाचा. मग बी कडून मोजायचं, म्हणजे डावीकडून मोजायचं. 10, 20, 30, 40, 50. इथे आपल्याला 50 ची खूण करून घेता येईल. याप्रमाणे मार्क केला हा बिंदू आणि मग पट्टीच्या सहाय्याने आपण हा बिंदू मार्क केलेला आणि सी यातून जाणारा किरण काढायचा आहे. हे दोन्ही बिंदू जाणारा हा किरण असाच पुढे वाढवायचा आहे, म्हणजे आपल्याला त्रिकोण मिळेल. मग हे दोन्ही किरण जे आहेत, बी मधून आलेला आणि सी मधून आलेला, हे दोन्ही किरण एकमेकांना जिथे छेदलेत त्या बिंदूला नाव दिलं आपण ए बिंदू. म्हणजे आपला त्रिकोण ए बी सी तयार झालेला आहे. इथे मी बी चं माप लिहितोय 100 अंश होतं आणि कोन सी चं माप हे 50 अंश आहे. तर इथे त्रिकोण एबीसी हा आपला पहिला टप्पा या आकृतीतला पूर्ण झालेला आहे, म्हणजेच या रचनेतला. कारण त्रिकोण एबीसी प्रथम काढायचा आणि नंतर आपल्याला याचं अंतर्वर्तुळ काढायचं, म्हणजे इन सर्कल काढायचं आहे. आता इथे या त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढताना तुम्हाला थोडक्यात समजायसाठी असं सांगतोय की त्रिकोण एबीसीचं अंतर्वर्तुळ काढायचंय, म्हणजेच या अंतर्भागात असं वर्तुळ काढायचं की जे वर्तुळ या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करेल. इन सर्कल म्हणजेच या ट्रायंगल्सच्या तिन्ही साइड्सना आतून टच करणारं वर्तुळ आपल्याला काढायचं, त्याला आपण इन सर्कल असं म्हणतोय. आणि हे अंतर्वर्तुळ म्हणजे इन सर्कल काढताना त्रिकोणाचे हे जे 3 अंतरकोन आहेत यापैकी कोणत्याही 2 कोनांचे दुभाजक आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे वी हॅव टू ड्रॉ एनी 2 अँगल बायसेक्टर्स. मग इथे कोणतेही 2 कोन आपण दुभागू शकतो, कोणत्याही 2 कोनांचे अँगल बायसेक्टर आपण काढू शकतो. मी इथे कोन बी आणि कोन सी हे जे पायालगतचे कोन आहेत यांचेच मी कोन दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर इथे तुम्हाला काढून दाखवणार आहे. आता सुरुवातीला कोन बी चा कोन दुभाजक आपण काढूया. यासाठी बी वरती लोखंडी टोक ठेवलं आणि कर्कटक मध्ये म्हणजे राऊंडर मध्ये अंदाजे अंतर घेतलं आणि असा एक कंस काढला की जो या कोन बी च्या दोन्हीही बाजूंना छेदेल, दोन्ही साइड्सना अँगल बी च्या इंटरसेक्ट होईल, असा हा कंस इथे मी काढलेला आहे. याप्रमाणे हा कंस काढला. आता लोखंडी टोक या बिंदूवरती एकदा ठेवायचं आणि या बिंदूवरती एकदा ठेवायचं. आपण मगाशी पाहिलेलं आहे की कोन दुभाजक कसा काढायचा असतो प्राथमिक रचना पाहताना. मग अंतर अंदाजे घ्यायचं. मी या कंपासच्या ज्या खुणा आहेत, कर्कटकच्या ज्या खुणा आहेत त्या त्रिकोणाच्या आतमध्ये नको यायला, म्हणून मी बाहेरच्या बाजूला त्या खुणा येतील यासाठी अंतर थोडंसं वाढवून घेतलंय आणि असा एक कंस काढून घेतला मोठा. या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवलाय. आता तेच अंतर कायम घ्यायचं आहे आणि या बिंदूवरती इथे लोखंडी टोक ठेवलं आणि या पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आहे. आता माझे कंस इथे नीट एकमेकांना छेदलेले नाहीयेत, म्हणून मी पुन्हा एकदा ते कंस वाढवून घ्यायचे, म्हणून मी पुन्हा लोखंडी टोक इथे ठेवतोय आणि असे हे 2 कंस एकमेकांना छेदेपर्यंत वाढवले. पुन्हा एकदा पाहू शकता मी लोखंडी टोक कसं ठेवून कंस काढलेले आहेत. मग या पद्धतीने या बिंदूवरती एकदा लोखंडी टोक ठेवलाय आणि हा कंस काढलेला आहे. तसंच या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून हा कंस काढलेला आहे. हे दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू आहे तो मार्क करायचा नीट आणि हा बिंदू आणि बी यांतून जाणारा किरण आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच रे काढायचा आहे. या पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने आपण हा बिंदू बी आणि हा दोन्ही कंसांचा छेदनबिंदू यांना जोडणारा
हा एक किरण इथे मी काढला. म्हणजेच हा जो किरण आहे, मी या किरणाला समजा या बिंदूला नाव दिलं, इथे एम नाव दिलं, तर बी एम हा या कोन एबीसी चा हा दुभाजक आहे. म्हणजेच हा अँगल बायसेक्टर आपण इथे काढलेला आहे. आता तीच कृती करायची. कोन सी चा कोन दुभाजक आपल्याला काढायचा आहे. मग कोन सी वरती लोखंडी टोक ठेवलंय मी, पाहू शकता. अंदाजे अंतर घेतलेलं आहे आणि असा एक कंस काढून घेतला. कोन सी च्या दोन्ही बाजूंना छेदणारा, दोन्ही साइडना इंटरसेक्ट करणारा असा आर्क काढलेला आहे. मग आता लोखंडी टोक या बिंदूवरती ठेवतोय. इथे देखील कंपासच्या ज्या खुणा आहेत, कर्कटकच्या आहेत, त्या थोड्याशा बाहेर जाव्यात किंवा मध्ये येऊ नयेत आपल्याला, म्हणून थोडंसं अंतर वाढवून घेतोय आणि असा कंस काढला. इथे लोखंडी टोक ठेवलाय आणि अंदाजे अंतर घेऊन हा एक कंस काढलाय. तेच अंतर कायम आहे आणि इकडच्या बिंदूवरती आता लोखंडी टोक ठेवलंय, पॉइंटर ठेवलेला आहे आणि हा जो पहिला कंस आहे याला छेदणारा हा असा कंस काढलाय. त्यामुळे एकदा लोखंडी टोक इथे ठेवून हा कंस काढलाय, पाहू शकतो आपण, आणि एकदा लोखंडी टोक इथे ठेवून हा कंस काढलेला आहे. मग या दोन्ही कंसांचा छेदन बिंदू मार्क केला आणि हा बिंदू आणि हा सी यातून जाणारा किरण आपल्याला काढायचा आहे. मी हा किरण इथे काढतोय. बिंदू सी आणि हा बिंदू यांना जोडणारा हा रे म्हणजेच किरण काढायचा आहे. मग हा किरण काढला. या बिंदूला नाव देतोय एन नाव दिलं समजा. तर सी एन हा या कोन सी चा दुभाजक आहे. म्हणजेच रे सी एन इज अँगल बायसेक्टर ऑफ दिस अँगल ए सी बी. मग हे दोन्ही कोन दुभाजक जे आपण काढलेत, बीएम आणि सीएन, हे दोन्ही एकमेकांना इथे छेदलेले आहेत. या बिंदूला मी आय नाव देतो आहे. हे दोन्ही अँगल बायसेक्टर म्हणजे दोन्ही कोन दुभाजक आहेत, यांचा जो छेदन बिंदू आहे, इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, त्याला मी आय नाव दिलेलं आहे. आणि हा जो आय बिंदू आहे हाच आपला अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू असणार आहे. म्हणजे इन सर्कलचा हा सेंटर असणार आहे. आता अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपण काय करायचंय, तर या आय बिंदू पासून या पाया बीसी वरती लंब टाकायचा आहे आणि हा लंब काढण्यासाठी मी हा गुण्या वापरतोय. कोणताही एक गुण्या तुम्ही वापरू शकता. मी हा गुण्या वापरला. या गुण्याची काटकोन करणारी ही जी बाजू आहे, एक बाजू, ती मी पाया बीसी वर तंतोतंत ठेवलेली आहे आणि दुसरी काटकोन करणारी जी बाजू आहे तिथून आय बिंदूवरती ती येईल अशी ठेवलेली आहे. अशा पद्धतीने हा गुण्या ठेवलेला आहे आणि इथून हा लंब असा खाली काढायचा आहे. तो नीट काढण्यासाठी पुन्हा आपण पट्टीचा किंवा या गुण्याचा नीट वापर करू शकतो. हा लंब असा मी इथे काढलेला आहे. तो तुम्हाला नीट दिसावा म्हणून मी तो लाल शाईने इथे जरा दाखवतोय. हा लंब लाल मार्करने तुम्हाला दिसावा म्हणून जरा हायलाइट करतोय त्याला. हा इथे लंब काढलेला आहे, पण परपेंडिक्युलर काढलेला आहे. या बिंदूला मी इथे पी नाव दिलं. म्हणजे हा आय पी जो आहे तो लंब काढलेला आहे पाया बीसी वरती. आणि आता ही आय पी त्रिज्या घेऊन आपल्याला या त्रिकोणाचं आंतरवर्तुळ आपल्याला काढायचं आहे, इन सर्कल आपल्याला काढायचं आहे. आता पहा, मी लोखंडी टोक इथे आय बिंदूवरती ठेवलेला आहे आणि आय केंद्र मानून आपल्याला या त्रिकोणात आय पी ही त्रिज्या घ्यायची आहे. या पद्धतीने आय पी त्रिज्या आपण घेतली, पाहू शकतो. लोखंडी टोक आय वर ठेवलेला आहे, पेन्सिलचं टोक पी वर आहे. आय पी ही त्रिज्या घेतलेली आहे आणि आय वरती लोखंडी टोक ठेवून, पॉइंटर ठेवून आपण आय पी त्रिज्या घेऊन हे असं वर्तुळ काढायचं आहे की जे या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करेल, आतून टच करेल. अशा पद्धतीनं हे वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. असं हे अंतर्वर्तुळ आपण इथे काढलेलं आहे, पाहू शकतो आपण. इथे आय वरती लोखंडी टोक आहे आणि हे असं वर्तुळ काढायचं आहे.
आणि ही जी या वर्तुळाची जी त्रिज्या आहे, रॅडियस आहे, ही आपण पट्टीवर ठेवून मोजू शकतो. माझी त्रिज्या ही 2.2 सेंटीमीटर आलेली आहे. तुम्ही इथे ही त्रिज्या 2.2 अशी इथे लिहू शकता. IP ही जी रॅडियस आहे ही 2.2 सेंटीमीटर माझी आलेली आहे. इथे 1-2 मिलीमीटरचा फरक काही विद्यार्थ्यांच्या आकृत्यांमध्ये पडू शकतो, परंतु अचूक उत्तर येणं अपेक्षित आहे. पण 1-2 मिलीमीटरचा फरक ग्राह्य धरला जातो. त्यामुळे 2.2 हे अपेक्षित उत्तर असेल तर एखादा मिलीमीटर प्लस मायनस इथे आपल्याला उत्तर चालणार आहे. सुरुवातीला आपण अशी कच्ची आकृती काढली, रफ फिगर काढली आणि रफ फिगरवरून आपण ही पक्की आकृती काढली. त्रिकोण एबीसीचं अंतर्वर्तुळ काढताना आपल्याला कोणतेही 2 कोन दुभागायचे. मी इथे कोन बी चा दुभाजक बीएम काढला, कोन सी चा दुभाजक हा सीएन काढला आणि दोन्ही दुभाजकांचा जो केंद्रबिंदू त्याला मी आय नाव दिलं. या आय पासून पाया बीसी वरती मी लंब काढला आणि हा IP त्रिज्या घेऊन हे मी अंतर्वर्तुळ काढलेलं आहे, इन सर्कल काढलेलं आहे. हे काढताना आय हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतलेला आहे आणि IP त्रिज्या इथे 2.2 सेंटीमीटर आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे अंतर्वर्तुळ काढलेलं आहे. आता अंतर्वर्तुळ म्हणजेच इन सर्कल काढण्याचं अजून एक उदाहरण आपण पाहूया. सराव संच 6.3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 6.3 मधील प्रश्न 3 मराठी माध्यमासाठी असा आहे. त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 सेंटीमीटर आणि XZ बरोबर 6.9 सेंटीमीटर या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. आणि हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. Construct triangle XYZ such that XY is equal to 6.7 centimeter, YZ is equal to 5.8 centimeter, XZ is equal to 6.9 centimeter and construct its in circle. यासाठी इथे आपण कच्ची आकृती प्रथम काढून घेऊया. सुरुवातीला पाया जो आहे तो XY पाया मी इथे घेतोय. याला नाव दिलं XY. पाया घेतला. XYZ हा बिंदू झाला. XY ची लांबी दिलेली आहे 6.7 सेंटीमीटर. YZ ची लांबी दिलेली आहे 5.8 सेंटीमीटर आणि XZ ची लांबी आहे 6.9 सेंटीमीटर. याप्रमाणे याला मी कच्ची आकृती असं म्हटलेलं आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी याला रफ फिगर असं म्हणतील. आणि मग कच्च्या आकृतीवरून आपण पक्की आकृती काढणार आहोत. सुरुवातीला हा त्रिकोण XYZ तिन्ही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. मग तो त्रिकोण प्रथम काढून घ्यायचा आणि त्याचं अंतर्वर्तुळ म्हणजेच इन सर्कल काढताना आपल्याला त्रिकोणाचे कोणतेही 2 कोन दुभागायचे आहेत, कोणतेही 2 अँगल्सचे बायसेक्टर काढायचे आहेत आणि मग इन सर्कलचा तो सेंटर मिळेल आणि मग इन सर्कल आपल्याला काढता येईल. आता पक्की आकृती काढायला सुरुवात करतोय. पाया XY आहे. मग सुरुवातीला एक रेषा काढून घेतली. या रेषेवरती आपल्याला पाया XY घ्यायचा आहे 6.7 सेंटीमीटर लांबीचा. मग यावरील कोणताही एक बिंदू मी X म्हणून घेतला. एक बिंदू निवडला, X नाव दिलं त्याला. आता कर्कटकच्या सहाय्याने म्हणजे राऊंडरच्या सहाय्याने आपल्याला 6.7 अंतर मोजून घ्यायचं आहे. लोखंडी टोक जे आहे ते 0 वरती ठेवलं आणि पेन्सिलचं टोक जे आहे ते 6.7 अंतर घ्यायचं आहे. म्हणजे 6च्या पुढे मिलीमीटरच्या ज्या बारीक रेघ आहेत त्यातील 7वी रेघ घ्यायची 6च्या पुढे. म्हणजेच हे अंतर झालं आपलं 6.7. मग लोखंडी टोक X वर ठेवलं इथे आणि या रेषेला छेदणारा कंस काढला असा. या बिंदूला नाव दिलं Y आणि हे अंतर होतं आपलं 6.7 सेंटीमीटर. याप्रमाणे पाया XY प्रथम आपण इथे काढलेला आहे. आता Y
बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून आपण झेड ठरवू शकतो, म्हणजे 5.8 अंतर घ्यायचंय. वाय वर लोखंडी टोक ठेवायचंय आणि नंतर एक्स वर लोखंडी टोक ठेवून झेड ठरवताना 6.9 अंतर घ्यायचंय. मी सुरुवातीला 5.8 अंतर घेतोय. पट्टीवर लोखंडी टोक 0 वर ठेवलेला आहे. 5.8 म्हणजेच 5च्या पुढे मिलीमीटरची 8वी रेष घ्यायची आहे. याप्रमाणे आपण 5.8 अंतर घेतलेलं आहे. मग हे अंतर घेतलं. वाय वरती लोखंडी टोक ठेवलेला आहे आणि कंस काढून ठेवला मोठा. आता एक्स वरती लोखंडी टोक ठेवून झेड ठरवायचं, त्यामुळे 6.9 अंतर घ्यायचं आहे. मी लोखंडी टोक 0 वरती ठेवलं. पेन्सिलचं टोक आपल्याला 6.9 वरती घ्यायचं आहे, म्हणजे 6च्या पुढे 9वी रेघ येईल, म्हणजे 7 पेक्षा 1 मिलीमीटर कमी होईल. या पद्धतीने आपण 6.9 अंतर घेतलं. 7 पेक्षा 1 रेघ कमी आहे. हे अंतर 6.9 आहे. 6.9 अंतर घेतलं. लोखंडी टोक एक्स वरती ठेवलं आणि इथे असा छेदणारा कंस काढला. असा छेदणारा कंस काढून घेतला आपण. या दोघांचा जो छेदन बिंदू आहे दोन्ही कंसांचा, तो मार्क करायचा आहे आणि तो बिंदू एक्स आणि वाय शी जोडून घ्यायचा. या बिंदूला नाव द्यायचंय झेड. हा बिंदू आणि हा जोडून घेतला. या बिंदूला नाव दिले आपण झेड. तसंच झेड बिंदू आणि हा एक्स बिंदू पण जोडला. आता यांची मी माप इथे लिहितोय. एक्स वायचं माप होतं 5.8 सेंटीमीटर आणि एक्स झेडचं माप होतं 6.9 सेंटीमीटर. या पद्धतीने हा त्रिकोण एक्स वाय झेड आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला याचं त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढायचं आहे. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कोणतेही 2 कोन दुभागायचे, म्हणजेच कोणतेही 2 अँगल्सचे बायसेक्टर आपल्याला काढायचे. ते आपण कर्कटकच्या म्हणजे राऊंडरच्या सहाय्याने काढूया. मी आता सुरुवातीला हा वाय कोन दुभागतोय, म्हणून लोखंडी टोक वाय वरती ठेवतोय आणि अंदाजे अंतर घेऊन या कोनाच्या दोन्ही बाजूला छेदणारे कंस करतोय, इंटरसेक्ट करणारे आर्क काढतोय. असे 2 आर्क काढले मी, इकडे आणि इकडे, किंवा असा तुम्ही पूर्ण राऊंड असाही आर्क काढू शकता. मग लोखंडी टोक इथे ठेवलं. या बिंदूवरती अंतर वाढून घेतोय, खुणा बाहेर त्रिकोणाच्या जातील यासाठी, म्हणजे त्रिकोणाच्या आतमधली गुंतागुंत कमी होईल. मग अंदाजे अंतर घेतलं. या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवलं इथे आणि कंस काढला, आर्क काढला. तेच अंतर कायम घेतलं आणि आता या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवलंय आणि इथे छेदणारा कंस काढला पहिल्या कंसाला. या दोघांचा छेदनबिंदू मार्क केला असा आणि हा बिंदू आणि वाय यांना जोडणारा किरण काढला आणि तो किरण म्हणजेच असणार आहे कोन वायचा दुभाजक, म्हणजेच अँगल बायसेक्टर असणार आहे. हा वाय बिंदू आणि हा मार्क केलेला बिंदू आपण जोडायचा आहे. हा आपल्याला मिळाला कोन दुभाजक वायचा. मी याला नाव देतोय ए, म्हणजे वाय ए किरण जो आहे, रे वाय ए आहे, हा या कोन वायचा दुभाजक आहे, अँगल बायसेक्टर आहे. आता तसाच कोन एक्सचा पण मी दुभाजक काढणार आहे. याच पद्धतीने खुणा करत आपल्याला हा कोन दुभाजक काढायचा आहे. आता एक्स कोणाला दुभागायचं, म्हणून एक्स वरती लोखंडी टोक इथे ठेवलेला आहे. अंदाजे अंतर घेतलेला आहे आणि असा कंस काढला, दोन्ही बाजूंना छेदणारा असा कंस काढलेला आहे. मग लोखंडी टोक या बिंदूवरती एकदा ठेवलं. अंदाजे अंतर घ्यायचंय, पण आता इथे देखील खुणा त्रिकोणाच्या बाहेर जाव्यात म्हणून मी अंतर वाढवून घेतलं आणि असा एक कंस काढला. इथे लोखंडी टोक ठेवून पाहू शकतो आपण पुन्हा एकदा.
इथे लोखंडी टोक आहे आणि असा हा कंस काढलेला आहे. आता तेच अंतर कायम आहे. लोखंडी टोक इकडच्या बिंदूवरती ठेवलेला आहे इथे आपण, आणि या कंसाला छेदणारा कंस करायचा आहे. हे दोन्ही कंस एकमेकांना इथे छेदलेले आहेत. तो बिंदू नीट मार्क करून घ्यायचा आहे आणि मग हा बिंदू आणि एक्स यांना जोडणारा एक किरण काढायचा आहे पट्टीच्या साहाय्याने. मग या पद्धतीने पट्टी नीट लावून घ्यायची. बिंदू एक्स आणि हा एक बिंदू आहे इथला आत्ताचा, यातून जाणारा असा हा किरण काढला. हा असणार आहे या कोन एक्सचा दुभाजक म्हणजेच अँगल बायसेक्टर. मी याला नाव देतोय बी. म्हणजे किरण एक्स बी म्हणजेच रे एक्स बी हा असणार आहे कोन एक्सचा दुभाजक म्हणजेच अँगल बायसेक्टर आहे हा रे एक्स बी. आता दोन्ही कोन दुभाजक आपण काढलेले आहेत, त्यांचा जो छेदनबिंदू आहे हा, याला मी आय नाव देतो आहे. मग या आय पासून आपल्याला लंब काढायचा आहे पायावरती. मग तो लंब काढण्यासाठी आपण गुण्याचा वापर करायचा आहे. मग कोणताही एक गुण्या तुम्ही घेऊ शकता. त्याची काटकोन करणारी जी बाजू आहे ती पायावर ठेवायची आहे आणि दुसरी काटकोन करणारी बाजू आहे ती बिंदू आय वर आली पाहिजे. अशा पद्धतीने हा कोनमापक ठेवायचा आहे, गुण्या ठेवायचा आहे. मग हा गुण्या इथे ठेवल्यानंतर असा लंब काढून घ्यायचा आहे. पायावरती लंब काढायचा आहे. लंब म्हणजेच काटकोन करणारी रेषा. याला मी नाव देतोय एम नाव देतोय. इथे खाली नाव देतोय. हा बिंदू एम आहे. आय एम ही आता आपण त्रिज्या घ्यायची आहे आणि या त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढायचं आहे. अंतर्वर्तुळ म्हणजेच इन सर्कल, म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करणारं वर्तुळ असतं त्याला अंतर्वर्तुळ म्हणतात. द सर्कल विच टचेस टू ऑल द थ्री साइड्स ऑफ दिस ट्रायंगल इट इज कॉल्ड एज इन सर्कल. आता हे अंतर्वर्तुळ काढताना आपल्याला आय हा केंद्र घ्यायचा आहे, सेंटर घ्यायचा या सर्कलचा, आणि आय वर लोखंडी टोक ठेवलं. आय एम एवढी रॅडियस घ्यायची आहे. बघू शकतो आपण इथे आय वर पॉइंटर आहे, लोखंडी टोक ठेवलेला आहे. आय एम एवढी रॅडियस आपण कर्कटकमध्ये घेतलेली आहे, त्रिज्या घेतलेली आहे, आणि हे असंच वर्तुळ आपण इथून काढणार आहोत. मग आय केंद्र घेऊन हे आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि हे वर्तुळ आपण पाहू शकतो की त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करत आहे. म्हणजेच हे त्रिकोणाचं आंतरवर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा आय आलेला आहे. पाहू शकतो आपण. आय केंद्र मानून हे वर्तुळ काढलेले आहे. आय एम ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. मग ही त्रिज्या पट्टीवरती ठेवून आपण मोजायची आहे आणि ती इथे लिहूया. ही त्रिज्या किती आली ती मी मोजतोय पट्टीवर ठेवून. माझी त्रिज्या आलेली आहे 1.8 आलेली आहे. तुमचं जे उत्तर आलं असेल ते तुम्ही मोजून लिहायचं आहे. म्हणजेच इथे आय एम जी त्रिज्या आहे अंतर्वर्तुळाची त्रिज्या, रेडियस ऑफ इन सर्कल, ही आहे 1.8 सेंटीमीटर. ही त्रिज्या आपण इथे मोजून घेतली. तर या पद्धतीने आपण त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढलेलं आहे, इन सर्कल काढलेलं आहे. तर तुम्हाला याप्रमाणे रचना करता येईल. सुरुवातीला कच्ची आकृती काढायची आहे, त्याप्रमाणे मापं घ्यायची आहेत आणि त्याच मापाचा एक योग्य मापाचा अचूक मापाचा त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणाचा अंतर्वर्तुळ काढताना कोणतेही दोन कोन दुभागायचे, कोणतेही दोन अँगल बायसेक्टर काढायचे आणि त्या दोन्ही कोन दुभाजकांचा जो छेदनबिंदू आहे तिथून पायावर लंब टाकायचा आणि ही त्रिज्या घ्यायची आहे आणि ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचं आहे आय केंद्र घेऊन. मग आपल्याला या त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ म्हणजेच इन सर्कल मिळेल. तर या पद्धतीने तुम्ही पुस्तकातून अजून काही उदाहरणांचा सराव करू शकता. इथे वाय कोनाचा हा दुभाजक आहे त्यामुळे मी इथे सारख्या खुणा केल्यात. इथे देखील सारख्या खुणा केल्यात. सारख्या खुणांचा अर्थ आहे मापे समान. म्हणजेच हा एक्स बी किरण या कोन एक्सचा दुभाजक आहे. म्हणजेच हे दोन कोन समान मापाचे आहेत. तसेच हे दोन्ही कोन समान मापाचे आहेत कारण वाय ए हा किरण दुभाजक आहे या कोन वायचा. सारख्या खुणा इथे दाखवलेल्या आहेत. तेव्हा या पद्धतीने आपण इथे अंतर्वर्तुळ पूर्ण केलेलं आहे. तेव्हा लक्षात ठेवा, अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कोणतेही दोन कोन दुभागायचे आहेत. कोणत्याही दोन कोनांचे
बायसेक्टर आपल्याला काढायचे आहेत. पुढील व्हिडिओमध्ये मी त्रिकोणाचं परिवर्तुळ कसं काढतात आणि त्यावर आधारित 6.3 मधील 2 प्रश्न सोडवून दाखवणार आहे.